आज आपण इंदोर या ठिकाणी रुंबोडी. आपलं गाव कोणतं साहेब? रुंबोडी. रुंबोडी या गावातील शेतकऱ्याला एक 15 दिवसापूर्वी आपले काही प्रोडक्ट दिले होते आणि आज त्याची खरं तर आपण रिव्ह्यू बघण्यासाठी इथं आलो होतो. तर साहेब आपलं पहिलं नाव सांगा, गाव सांगा. नमस्कार, मी दौलत मालुंजकर, राहणार रुंबोडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर मी हे 2 वर्षापूर्वी सफरचंदची लागवड केलेली आहे. हे इस्रायलमधलं सफरचंद आहे. मायनस आणि प्लस 46 डिग्रीपर्यंत ते टेम्परेचरला सहन करतं. तर जम्मू काश्मीरमध्ये जर गेलं तर त्याला 6 वर्ष सफरचंद यायला लागतात त्या झाडाला. हे आपले 2 वर्षातच पहिल्या वर्षीच आले होते याला कुठं काही झाडांना, पण आता जवळजवळ 90% झाडांना हे असं लागलेलं आहे. हे तुम्ही बघतच असाल हे सफरचंद. आणि ह्या सफरचंदचं लाईफ जवळजवळ 125 वर्षाचं आहे. तर आणि याला मेंटेनन्स फार कमी आहे. तर याची फुलगळ होत होती आणि त्या पिरियडमध्ये आपण एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो. तिथं फ्लॉवर ड्रॉपिंगचा हा एक प्रकार त्यामध्ये शेतकऱ्याला जाणवत होता. मग त्या कंडिशनमध्ये आपलं बायोरिच हे आपण त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचे आपण रिझल्ट बघू शकतो की फ्लॉवर ड्रॉपिंग जी होती ती 100% त्यांची थांबलेली आहे. जे काय फंगस होता तो देखील या ठिकाणी थांबलेला आपल्याला दिसत असेल. आणि आज जर आपण बघू शकतो की ही जी साईज आहे ही साईज देखील चांगल्या प्रकारे होते आहे. लवकर ग्रोथ होऊ राहिली या आणि साईजची. आपण झाडामध्ये जर बघितलं त्याच्या पानावर जी कॅनोपी होती 15 दिवसापूर्वी ही कॅनोपी आपल्याला बघायला मिळत नव्हती, पण आज जर आपण बघित असाल तर ही कॅनोपी देखील झाडाला आलेली आहे. फळ देखील अगदी स्वच्छ निर्मळ झालेलं आहे. तर साहेब तुम्ही जे काय बायोरिचचा आपला स्प्रे घेतला तर काय तुम्हाला एकंदरीत काय रिझल्ट याच्यामध्ये विशेष करून जाणवला? याच्यामध्ये फळाची साईज वाढली आणि जे फळाची बुरशी कमी झाली. म्हणजे फ्लावरिंग ड्रॉपिंग आणि फ्रूट ड्रॉपिंग कमी झालं एकदम, म्हणजे गळ कमी झाली. आणि बार अजून त्याला जो बार होता तो बादण्याची हे पर्सेंटेज वाढलं जास्त. आणि पानाला पण ग्रेनरी आणि फ्रूटला पण लवकर लवकर त्याची साईज होऊ राहिली. हे फरक त्याच्यामध्ये मला आपण जाणवले. मार्केटमधलं या ठिकाणी बुरशीनाशक आणि रासायनिक कीटकनाशक हे थोडासा स्प्रे कमीच केला होता आपण, बरोबर? हो हो आपण बऱ्यापैकी 100% बायोरिचवर या ठिकाणी स्प्रेसाठी आलो होतो. हो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण विविध त्यांच्या बाकीच्या देखील पिकाला आपण दिलं होतं. त्यातलंच आपलं एक सफरचंदाचं पीक आहे, पलीकडून आंब्याचं पीक आहे. या सगळ्याला दिलं होतं. त्याच्यात फुटवा, साईज, ग्रीनरी आणि जो काही मावा, तुडतुडे, बुरशीचा जो अटॅक होता तो देखील 100% थांबला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर साहेब तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? मी शेतकऱ्यांना हा सल्ला देऊ इच्छितो की आज युरियाची रेट कमी आहे, पण तो तुम्हाला वातावरणातून इकडून तिकडून तो आपटेक होतो, भेटतो. त्याची जादा गरज पण येत नाही. पण जो फॉस्फरस आणि पोटॅश आहे तो तुमच्या जमिनीत भरपूर पडलेला आहे, पण तो पिकाला तसा हे आपटेक करता येत नाही. तर ह्या बायोरिच आणि पिके गोल्डमुळे तो ॲक्टिव्ह होतो. तुमच्या जमिनीवरचा जो पांढरा थर आहे त्याचं तो कमी होऊन तेच ते फॉस्फरस आणि पोटॅश ते आपटेक केलं जातं. आणि तुमचा मग NPK म्हणजे तुमचा रासायनिक खताचा खर्च वाचतो. तुमच्या जमिनीत ज्या बुरशी आहेत का, आपण जर बुरशीनाशक केमिकलचं जर त्याच्यावर स्प्रेइंग ते आपलं सोडलं किंवा स्प्रेइंग केलं तर तुमच्या गुड आणि बॅड 2 प्रकारच्या बुरश्या ज्या राहतात त्या पूर्ण मेल्या जातात. मग तुमच्या याला जे गुड ह्याला बॅक्टेरिया पाहिजे ते राहत नाहीत. तर याच्यामुळे ते गुड बॅक्टेरिया राहतात आणि बॅड बॅक्टेरिया मेले जातात. म्हणजे तुमचं बुरशीनाशकचं काम होतं, तुमचं खताचं बी काम होतं, तुमचे मावा, तुटुडा, थ्रिप्स म्हणजे पूर्ण 100% तुम्हाला बाहेरची कशाचीच गरज वाटत नाही, घ्यायची गरज नाही. याच्यावरतीच तुमची शेती पूर्ण डेव्हलप होऊ तर शकते. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कमी खर्चात एकाच औषधात तुम्हाला सगळे गुण जर पाहिजे असेल, तुम्हाला बुरशीनाशक पाहिजे असेल, कीटकनाशक पाहिजे असेल, तुम्हाला टॉनिक पाहिजे असेल, तर ते आपल्या एकाच प्रोडक्टमध्ये आहे, ते म्हणजे बायोरिच. आणि शेतकरी ज्या पद्धतीने म्हणताय अगदी कमी खर्चात जर चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर निश्चितच आपलं बायोरिच आणि पिके गोल्ड हे 2 प्रोडक्ट वापरा. धन्यवाद.